हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की ज्या व्हिडिओच्या मार्फत जे कोणी नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि खूप असा उपयुक्त आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची आणि ती कमी वेळेमध्ये कशाप्रकारे आपण जास्त ब्लाऊज कट करू शकतो किंवा कोणत्या वेळेमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग केली की आपली ब्लाऊजची कटिंग परफेक्ट होते, या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आणि खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी कटोरी ब्लाऊजची कटिंग करत आहे आणि कटोरी ब्लाऊजची कटिंग करताना हा ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा ब्लाऊज आहे. मी अस्तर इथं पूर्ण हंतरून घेतलेला आहे, डबल घडी घातलेली आहे आणि घडीची बाजू ही आपल्याकडे ठेवायची असते. नेहमी घडीची बाजू ही आपल्याकडे ठेवायची कटिंगच्या वेळेस. आता मी इथे पूर्ण उंची टाकलेली आहे. पूर्ण उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचे. त्यानंतर शोल्डर घेतलेले आहेत 5 इंचाचे, मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच आणि छातीचा भाग घेतलेला आहे. आता इथे 30चं माप आहे, तर 30चा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. यानंतर मुंड्यातून सेप देऊन घेतला 1.5 इंचावर आणि हा झालेला आहे आपला पाठीमागचा पूर्ण भाग तयार करून. आता इथे आपण गळ्याची उंची आणि रुंदी टाकून घेणार आहोत. तर शोल्डरपासून गळ्याची उंची आपल्याला टाकायचे 8 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि गळारुंदी इथं टाकायची आहे 2.5 इंच. या पद्धतीने एक बॉक्स करून घेतला मी आणि त्यानंतर त्यामध्ये एक राऊंड नेक करायचा आहे आपल्याला, तर त्याला राऊंड नेकचा सेप देऊन घेतला. अशा प्रकारे हे पाठीमागची बॅक साईड पूर्ण आपली तयार करून झालेली आहे. आता मी त्या कट करून घेत आहे. शिलाई मार्जिनसाठी तुम्ही तुमच्याप्रमाणे 1.5 इंच किंवा जास्तीत जास्त 2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून मापे टाकून घ्यायची आहेत आणि मग हे कट करून घ्यायचे आहेत. आता मी पाठीमागचा भाग हा कट करून घेतलेला आहे. आता हा जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला पुढचा भाग काढण्यासाठी फायदेशीर ठरतो. म्हणजे कसं आहे बघा, आता हा पाठीमागचा भाग आपण कट करून घेतलेला आहे. इथे मी गळाही कट केलेला आहे आणि हाच भाग याच पद्धतीने ज्या पद्धतीने मी ठेवत आहे कपड्यावर त्या पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग हा खालच्या बाजूने 3 इंचावरती दुमडून घ्यायचा आहे. म्हणजे तिथून आपल्याला योगपट्टी मिळणार आहे आणि मग जसा आहे तसा मार्जिन करून घ्यायची, पूर्ण रेखाटून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला गळा उंची टाकायची आहे. तर पुढच्या गळ्याची उंची जेवढी आपली ब्लाऊजची उंची असते त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे. आता समजा इथं गळा उंची आहे 6.5 इंच, तर तुम्ही इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे, 7 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर मग मुंड्याचा सेप द्यायचा. मुंड्यातून अर्धा इंच सेप देऊन घ्यायचा आहे आणि मुंड्यापासून 2.5 इंचावर खूण करायची आणि त्यानंतर कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला तर अजून डिटेलमध्ये जर हा व्हिडिओ बघायचा असेल, म्हणजे अजून डिटेलमध्ये जर कटिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनेलवर मी खूप व्हिडिओ असे कटिंगचे दाखवलेले आहेत. कटोरी ब्लाऊज परफेक्ट, कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा आणि व्यवस्थित मापे कशी घ्यायची आणि ती मापे कशी टाकायची कपड्यावर किंवा कागदावरही कटिंगचे व्हिडिओ मी दाखवलेले आहेत. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनेलवर बघू शकता, तुम्हाला नक्की त्या प्रकारेचे व्हिडिओ मिळणार आहेत. तर आता आपण फ्रंट साईड ही कट करून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे मी बाही कट करून घेणार आहे. तर बाही कट करताना आता ही अस्तरची बाही आहे, तर इथे जेवढी आपली बाही आहे म्हणजे इथे 8 इंचाची बाही आहे, तर फक्त 1 इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे. कारण वरच्या बाजूला आपला अर्धा इंच जाणार आहे आणि खालच्या बॉटमच्या बाजूने अर्धा इंच दुमडण्यामध्ये जाणार आहे. तर या पद्धतीने बाहीचं माप घ्यायचं आहे. पहिले सुरुवातीला बघायचं आहे आपली बाही किती उंचीची आहे आणि त्या उंचीप्रमाणे आपल्याला मापे टाकायचे आहेत. मुंडाही एकदा आपण चेक करून घ्यायचा.
त्याचा मुंडा किती आहे आणि त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आता इथे जर छातीचं माप तुमचं 30चं आहे तर तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन जेवढं आपल्याला घ्यायचं आहे तेवढं घ्यायचं आहे. 1.5 ते 2 इंचापर्यंतच घ्यायचं आहे. आणि यानंतर मग बाहीचा या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा. आता इथं छातीचा भाग 30 इंच आहे, मग 30 इंचाच्या चौथा भाग काढायचा. तर 30चा चौथा भाग इथे 7.5 येतो आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच म्हणजेच 8.5 प्लस अर्धा 9 इंच तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे 9 इंच पूर्ण घ्यायचं आहे. आणि दंडघेर इथे आहे 4.5 इंच, तर 4.5 इंच प्लस 1.5 इंच म्हणजे 6 इंचावर दंडघेराचं माप टाकायचं आहे. या पद्धतीने पूर्ण ड्रॉ करून झालेली आहे आपली बाही. आता मी ती कट करून घेते. आणि जेव्हा बाहीचा मुंड्यातील पुढील सेप द्यायचा असतो तर तेव्हा मी काय करते सांगू काय, खूप साधी टिप आहे ही, की तुम्ही जेव्हा पण अस्तर जॉईंट करून घ्यायचं सुरुवातीला, जेव्हा आपण अस्तर जॉईंट करतो तेव्हा बाहीचे दोन्ही अस्तर जॉईंट करून घ्यायचे आणि ते अस्तर जॉईंट केलेली बाही एकमेकांवर उलटी ठेवायची आणि एका बाजूने बाहीचा पुढील सेप देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीचा पुढील सेप दिला ना तर तुम्हाला म्हणजे बाही उलटपालट होत नाही, बरोबर पुढच्या मुंड्याला बाहीचे सेप येतात आणि बाही व्यवस्थित जॉईंट केली जाते. आता आपण कटोरी कटिंग करणार आहोत. तर कटोरी कटिंग करण्यासाठी मी काय करते, इथे माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे, त्या पेपर पॅटर्नचा मी उपयोग करून घेते. कारण प्रत्येक कटोरीचे पेपर पॅटर्न मी काढून ठेवलेले आहेत आणि याच पद्धतीने मी माझी ब्लाऊजची कटिंग करत असते आणि उत्तम प्रकारे ब्लाऊजची फिटिंग बसते. आत्तापर्यंत कुठल्याही कस्टमरची कोणत्याही प्रकारची ओरड माझ्यापर्यंत आले नाही. फिटिंगचा कोणताही प्रॉब्लेम येत नाही. ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि फिनिशिंगसहित आपण जेव्हा कस्टमरला देतो तेव्हा कस्टमर नक्कीच खुश होतं आणि आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवून देतो तेव्हा कस्टमर खुश होऊन अजून आपले जे इतर जे लोक असतात त्यांनाही आपलं ॲडव्हर्टाईजमेंट करतात आणि त्या माध्यमातून आपल्याकडे अजून बरेचसे कस्टमर येतात. म्हणून जेव्हा पण तुम्ही फायनल ब्लाऊज जेव्हा तयार होतो तेव्हा तो कस्टमरकडे जाण्यासाठी तुम्ही रेडी करता, तो अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट त्याची फिनिशिंग बघायची, त्याची शिलाई बघायची, त्याची फिटिंग परत एकदा चेक करून घ्यायची किंवा त्याचं जे काही काम राहिलं असेल ते पूर्ण करून घ्यायचं आणि इस्त्री प्रेस वगैरे करूनच ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर आपण तो कस्टमरच्या हातात दिला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही तुमच्या कामाची पद्धत ठेवली तर नक्कीच तुमच्या कामाला चालना मिळेल आणि तुमच्याकडील कस्टमर हे वाढले जातील. आणि उत्तम प्रकारची सेवा जर आपण कस्टमरला देत असू तर नक्कीच आपले कस्टमर कुठेही जात नाही आणि जे आपले कस्टमर असतात ते आपल्याकडेच येतात आणि त्या कस्टमरच्या माध्यमातूनच आपल्याला नवीन कस्टमर हे मिळत असतात. म्हणून जेव्हा पण आपण कोणत्याही प्रकारची सेवा आपण देत असतो तर ती एक भावाने आपण प्रत्येक कस्टमरला दिली पाहिजे. तर म्हणजे जे काही आपण काम करतो ते अगदी मनापासून केलं तरच त्याचं फळ आपल्याला योग्य प्रकारे मिळतं असं मला तरी वाटतं. तर अशा पद्धतीने आपला आता हा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे आणि या प्रकारचे मी पेपर पॅटर्न वापरते. जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पूर्ण ब्लाऊजचे पेपर पॅटर्न माझ्याकडे मिळतात. त्यासाठी तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देते. तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8308327954. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण पेपर पॅटर्न कटोरीचे, 4 टक्सचे, प्रिन्सेस कटचे, सर्व प्रकारचे गळे, बाही कटिंग, सर्व प्रकारची कटिंग तुम्हाला मिळून जाते. तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता आपला पूर्ण अस्तरचं कटिंग करून झालेलं आहे आणि आता तेच जे मेन अस्तर आपण कटिंग केलेलं आहे ते आता मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
तर मेन फॅब्रिकवर ठेवताना पण ज्या पद्धतीने आपण अस्तरची घडी घालतो त्याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकची घडी घालून घ्यायची आणि त्यावर पूर्ण आपण जे अस्तरची कटिंग केलेले आहे ते ठेवायचे आणि पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता. आणि शक्यतो तुम्ही जर सकाळचं वातावरण कसं फ्रेश असतं, आपलं हे माइंड फ्रेश असतं, सकाळी आपली सगळी कामे उरकून झाल्यानंतर आपण पूर्णपणे निवांत असतो. तर त्यामुळे काय होतं की सकाळी जर तुम्ही कटिंग केली ना तर जास्त प्रमाणात तुमची कटिंग होते आणि कटिंगमध्ये कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा कटिंग व्यवस्थित प्रकारे केली जाते. जेव्हा आपण कामाची सुरुवात करतो ना तर तेव्हा ती कटिंगपासून केली ना तर सकाळी जर तुम्ही 4 ब्लाऊज कटिंग केले ना तर दिवसभरामध्ये तुमचे ते 4 ब्लाऊज नक्कीच कटिंग करून शिवून होऊ शकतात. कारण सकाळी कटिंगला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास पण जास्त झाले. 4 ब्लाऊज जर तुम्हाला कटिंग करायचे आहेत ना तर ते 1.5 तासामध्ये कटिंग करून होऊ शकतात. तर त्या आणि अजून कमी वेळामध्ये कटिंग करून हवे असतील तर तुम्हाला तर त्यासाठी तुम्ही पेपर पॅटर्न हे अत्यंत उपयोगी आणि गरजेचं आहे. तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा एवढाच. कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि